हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आता नवरात्रीला सुरुवात झाली आहे, तर उपवासाला रोज रोज साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळा येतो। त्यासाठीच आज मी तुम्हाला साबुदाणा आणि भगर वापरून उपवासाचा एक आगळा वेगळा पदार्थ दाखवणार आहे। उपवासाला नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता। बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो आणि चवीला तर अफलातून लागतो। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे पाव कप साबुदाणा, 1 कप भगर, 2 उकडलेले बटाटे, पाव कप भाजलेले दाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, 3 ते 4 कट केलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ। सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हा साबुदाणा टाकायचा आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे याला भाजायचं। साबुदाणा भाजल्यामुळे तो थोडा कडक होतो, म्हणून थोडंसं याला भाजायचं। एकदम खूप पण याला भाजायचं नाही, फक्त तो थोडा गरम झाला पाहिजे, म्हणजे मिक्सरमधून तो सहज बारीक होईल। या साबुदाण्यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचंय। साबुदाणा आता भाजला गेला आहे, तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे याला थंड करायचं। साबुदाणा थंड झाल्यानंतर तो एका मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आणि सोबतच ही भगर पण टाकायची आणि मिक्सरला थोडं रवाळ असं हे वाटायचं। मिक्सरला आता हे साबुदाणा आणि भगर आपण फिरवून घेतलं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1 पळी तेल टाकायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्यात हे जिरे टाकून थोडंसं याला परतायचं। मध्यम आचेवरच याला परतायचं। हे जिरे थोडे परतून झाले की त्यात ही कट केलेली हिरवी मिरची टाकून 1 ते 2 मिनिटे याला आपण परतून घेऊ। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता त्यात ज्या कपने आपण भगर घेतली होती त्याच कपने 1.5 कप पाणी टाकायचं, 1 कप आणि अर्धा कप। आणि आता त्यात हे मीठ टाकून यात चांगलं मिसळून घ्यायचं। या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याचं प्रमाण चुकवायचं नाही, कारण पाणी कमी जास्त झालं तर आपली पुढची प्रोसेस चुकू शकते। पाण्याला आता छान खळखळून उकळी यायला लागली आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करून त्यात हे बारीक केलेलं साबुदाणा आणि भगरचं पीठ टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस कमी करूनच हे एकजीव करत राहायचं आहे। खूप जास्त पण याला परतायचं नाही, फक्त या पाण्यामध्ये हे चांगलं मिक्स करायचं आहे। 2 ते 3 मिनिटे याला मंद गॅसवर मिक्स करत राहायचं आहे। हे आता व्यवस्थितपणे मिक्स झालं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ। आता हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढायचं आहे। थोडं 1-2 मिनिटे हे असं ठेवायचं, कारण सध्या ते खूप गरम आहे, हाताला चटका लागू शकतो। 1-2 मिनिटानंतर हे उकडलेले बटाटे त्यात किसून टाकायचे। बटाट्यामुळे हे आतून मस्त एकदम सॉफ्ट तयार होतात। हे बटाटे किसताना ते पूर्णपणे थंड करून घ्या, कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं आणि बटाटा खूप जास्त गरम असताना यात टाकला तर हे मिश्रण थोडं ओलसर होईल, त्यामुळे पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं। दोन्ही बटाटे आता आपण यात किसून घेतले आहे। आता त्यात हा दाण्याचा कूट टाकायचा आणि या मिश्रणात हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बटाटे आणि दाण्याचा कूट यात चांगला एकजीव करत राहायचा। सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे हा नाश्ता आतून मस्त मऊसूत आणि भगरमुळे बाहेरून मस्त कुरकुरीत तयार होतो आणि खायला पण मस्त लागतो। आता सगळी जिन्नस यात चांगली एकजीव झाली आहे। आता छान याचा गोळा तयार झाला आहे। एक ताट घेऊन त्याच्या खालच्या बाजूला थोडं तेल लावून घ्यायचं, व्यवस्थित याला असं पसरून लावायचं आणि त्यावर आता हा तयार केलेला गोळा ठेवून तो चांगला थापून घ्यायचा। मध्यमच याला असं थापायचं। मी चौकोनी आकारात याला थापून घेतेय, म्हणजे याच्या वड्या पाडायला सोप्या जातील। साईडने त्याच्या कडा पण अशा प्रेस करत राहायच्या आहे आणि खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं हे थापून घ्यायचं। बघू शकता हे कसं चौकोनी आकारात मी हे थापून घेतलं आहे। थोडंसं जाड वाटत असेल तर हलक्या हाताने याला थोडं लाटायचं, म्हणजे याच्या परफेक्ट वड्या कट होतील। आता मी हे पूर्णपणे थापून घेतलं आहे। हे आता आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच फॅन खाली ठेवायचं, म्हणजे ते चांगलं सेट होईल। थंड होतंय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये पाव वाटी ओल्या नारळाचे काप, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, 1 चमचा दही, पाव चमचा साखर,
थोडं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। ही चटणी आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतली आहे। आता एका वाटीत ही चटणी काढून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून यात हे पाणी टाकायचं। तुम्हाला चटणी जशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि आता या चटणीवर जिऱ्याचा मस्त खमंग तडका द्यायचा आणि हा तडका या चटणीमध्ये चांगला मिक्स करायचा। हे बघा किती छान आपली उपवासाची चटणी तयार झाली आहे। हे थापून घेतलेलं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालं आहे। सुरुवातीला या साइडच्या कडा आपण अशा कट करून घेऊ, म्हणजे ते परफेक्ट शेपमध्ये कट होतील। आणि आता थोड्या मोठ्या शेपमध्ये याला असं कट करायचं। चांगलं सेट झाल्यामुळे ते व्यवस्थित असं कट होतंय। आता मध्ये याला कट देऊन चौकोनी शेपमध्ये या वड्या कट करायच्या। हे बघा किती छान ही वडी चौकोनी आकारात कट झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर अशा शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता। आणखी आकर्षित दिसण्यासाठी मी त्याला असं डायमंड शेपमध्ये कट करणार आहे। हे बघा दिसायला किती छान ही वडी दिसतेय। सगळ्या वड्यांना मी असं मध्ये कट देणार आहे। अशा प्रकारे मी इथे या वड्या कट करून घेतल्या आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे सर्व वड्या कट करून घेतल्या आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यात आता या वड्या सोडायच्या। खूप जास्त पण एका वेळेस सोडायच्या नाही, जितक्या मावतील तितक्या वड्या यात टाकायच्या। मध्यम आचेवर या वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या। वरून थोडं यावर तेल सोडत राहायचं। खालून सेट झाल्यानंतर याला पलटी करायचं आणि छान तांबूस रंगावर याला तळून घ्यायचं। मध्ये मध्ये अलटी पलटी करून मध्यम आचेवर याला खरपूस तळायचं आहे। हे तळायला खूप जास्त पण वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटातच हे तळले जातात। हे बघा किती छान हे खरपूस असे सोनेरी रंगावर तळले गेले आहे। तळून झाल्यानंतर हे आता आपण एक एक करून टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते सगळं निघून जाईल। आणि याची सेकंड बॅच पण आपण अशीच तळून घेऊयात। याला पण अलटी पलटी करून मध्यम आचेवरच मस्त खरपूस तळायचं आहे। विशेष म्हणजे हा पदार्थ अजिबात तेलकट लागत नाही, त्यामुळे मला तर खूप आवडतो। याची सेकंड बॅच पण आता तळली गेली आहे, ते पण आता आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघूनच कळत असेल किती छान कुरकुरीत हे तळले गेले आहे। तर मग आता उपवासाला हा आगळा वेगळा आणि मस्त कुरकुरीत आणि खमंग असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। उपवास नसणारे सुद्धा हे पदार्थ आवडीने खातील। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।